महाराष्ट्राला जे दिसतं बघा प्रादेशिक असणारी सत्ता हे त्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसतं. ते काय काय बघा सोर्सेस आपण बघितलं हिस्ट्री फ्रॉम द 8 to 12 असं काही त्यातलं पुस्तक आहे बघा. बॅक अर्ली मिडिवल इंडिया म्हणजे त्याच्यातनं काय काय घटक आहेत बघा समजून घेऊयात बघा. ओके चला आपण एक मिनिट अमोल सर जेवायचं रोज काय अरे बापरे. काय काय आपल्याला त्यात बघाय सोसायटी आपण बघितलेली आहे बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. त्यातला अर्ली मिडिवल मधला जो काही भाग आहे बघा अर्ली मिडिवल इकॉनॉमी म्हणलेलं आहे. त्यात आणखी काही अर्बन सेटलमेंट आहे, ट्रेड अँड कॉमर्स आहे, ट्रेडिंग कम्युनिटीज आहे, ऑर्गनायझेशन आहे बघा. त्यातलं एक एक युनिट जर आपण बघायला लागलो बघा काय त्याच्यातलं एक एक भाग आपण बघूयात बघा कोणता कोणता घटक दिसतंय बघा त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला काही वैशिष्ट्य त्याचे दिसते. इकॉनॉमिक अँगलनं काही वैशिष्ट्य दिसतात बघा, पॉलिटिकल अँगलनं काही वैशिष्ट्य दिसतात बघा. त्याचबरोबर काय काय सांगता येईल बघा त्याच्यामध्ये त्याचे दिसते बघा. रुरल टेन्शन्स आपल्याला दिसते. जिओग्राफिकल अँड क्रोनॉलॉजिकल पॅटर्नमध्ये काही चेंजेस झालेले दिसतात. म्हणजे शेतीच्या मध्ये विस्तार झालेला दिसतो. काय प्रकारचा विस्तार आहे बघा. ओके त्याच्यामध्ये काय दिसतं बघा सगळ्यात कोरचा भाग आहे ॲग्रेरियन एक्सपान्शन झालं. शेतकी विस्तार आपल्याला झालेला दिसतो. शेतकी विस्तार आपण फक्त हायलाईट करणारे पॉईंट्स बघूया बघा. शेतकी विस्तार आहे. भौगोलिक आणि क्रोनॉलॉजी कालानुक्रमे त्यातला एक पॅटर्न ठरलेला आहे तोही आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा म्हणजे वैचारिक पार्श्वभूमी काय आहे या कालखंडाची ही आपल्याला ठिकाणी बघणं गरजेचं आहे. वैचारिक पार्श्वभूमी या कालखंडाची काय आहे ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. वैचारिक पार्श्वभूमी काय आहे. ॲग्रेरियन ऑर्गनायझेशन म्हटलेलं आहे. शेतकी असणाऱ्या संघटना शेतकीच्या असणाऱ्या वेगळ्या संघटन काय स्वरूपाचं आहे तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा कोणत्या प्रकारचं संघटनाचं स्वरूप आहे. त्याचबरोबर रोल काय बघा ॲग्रेरियन सेटलमेंटचा रोल काय आहे. मग राईट्स इन लँड आपल्या सिलेबसमध्ये पण आहे बघा राईट्स इन लँड. तर त्यामध्ये राईट्स इन लँड काय स्वरूपाचं आहे म्हणजे जमिनीचे अधिकार कशा स्वरूपाचे आहेत. जमिनीचे अधिकार कशा स्वरूपाचे आहेत. मानववंश म्हणतात ना वंश परंपरेनुसार आहेत की ॲक्वायर केलेले आहेत की दिले गेलेले आहेत आपल्याला दिसतं बघा. मिळवलेले आहेत दिलेले आहेत की पहिल्यापासूनच असणार आहेत. टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट्स पण आपल्याला त्यामध्ये झाले. तांत्रिक विकास आपल्याला झालेला दिसतो. तांत्रिक म्हणण्यापेक्षा तर आपण तंत्रज्ञानात्मक विकास तंत्रज्ञानात्मक विकास आपल्याला या काळात झालेला दिसतो. तंत्रज्ञानात्मक विकास आपल्याला ह्या ठिकाणी आद्य मध्ययुगीन काळामध्ये दिसतो बघा. त्यालाच काय मराठीत म्हणलेलं आहे आद्य मध्ययुगीन कालखंड. आद्य मध्ययुगीन कालखंड हा अर्ली मिडल आपण जे बघतो त्याला. मग अर्ली मिडलचे ॲग्रेरियन वैशिष्ट्य काय स्वरूपाचे बघा. ॲग्रेरियन वैशिष्ट्य आपल्याला ते बघायचे बघा. लँड ग्रँट्स आपण बघितलेलेच आहेत बघा. कल्टिवेशन आहे ऑर्गनायझेशन आहे लँड रिलेशन त्या आधारे लँड ग्रँट्स असणारं दिसतं. ॲग्रेरियन एक्सपान्शन आपल्याला दिसतं. मग ब्रह्मदेय आहे अग्रहार आपल्याला लँड ग्रँट्समध्ये दिसतं बघा. शेतीच्या विस्तारामध्ये शेती विस्तारामध्ये आपल्याला दोन पद्धतीच्या काय म्हणता येईल की लँड ग्रँट्स पॅटर्न दिसतात बघा. शेती विस्तारामध्ये एक तर आहे अग्रहार आहे. अग्रहार म्हणजे काय असा प्रश्न विचारला जाईल. दुसरा आहे बाबा ब्रह्मदेय. अग्रहार अर्ध ब्रह्मदेय हे आपल्याला लँड ग्रँटचे पॅटर्न किंवा
प्रकार दिसतात बघा, लँड ग्रँटचे प्रकार दिसतात. थ्रू लँड ग्रँट टू द ब्राह्मणा फ्रॉम द 4th century onwards and acquired a uniform and universal form in subsequent century. तसं त्याच्यामध्ये बदल होत गेला, त्याचा विकास होत गेला आणि त्याच्याबरोबर त्याची संपत्ती आपल्याला ब्राह्मणांची वाढली गेलेली दिसते बघा या ब्रह्मदेव आणि अग्रहार लँड ग्रँट्स. The centuries between 8th and 12th witnessed the process of this expansion and culmination of agrarian organization based on land grant to religious and secular beneficiaries. यामधनं धार्मिक आणि त्याबरोबर सेक्युलर बेनिफिशियरी असणारे ब्राह्मणाला त्याचा फायदा झालेला दिसतो. कशामध्ये? भूमिदानाचा किंवा लँड ग्रँटचा फायदा झालेला दिसतो. टेम्पल्स आहे, ऑफिसर्स ऑफ द किंग गव्हर्नमेंट. However, there are important regional variation in this development due to geographical as well as ecological factor. भौगोलिक पण त्याचं वैशिष्ट्य दिसतं आणि परिस्थितीकीय त्याचं वेगवेगळं असणारं वैशिष्ट्य या ठिकाणी दिसतं बघा. म्हणजे शेतीचा विस्तार हा आपल्याला अर्ली मिडिवलचा असणारं वैशिष्ट्य सांगता येतं. शेतीचा विस्तार हे अर्ली मिडिवलचं वैशिष्ट्य लिहून घ्या. शेतीचा विस्तार हे कशाच्या आधारे? ब्रह्मदेव आणि अग्रहार लँड ग्रँटच्या आधारे, 2 लँड ग्रँटच्या आधारे आपल्याला सांगितलं. पुढचा पॉईंट बघणार होतं, हे पॉईंट लिहून घ्या. आपला सिलेबस तुम्हाला परत दाखवतो, ते का आपण बघतोय त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तुम्हाला परत वाटायला लागलं काय कशाची चर्चा करतोय. तर वी आर टॉकिंग अबाउट दिस ॲग्रन इकॉनॉमी, लँड ग्रँट, चेंजिंग प्रोडक्शन रिलेशन, ग्रेडेड लँड ग्रँट, अर्ली मिडिवल इंडिया, ॲडमिनिस्ट्रेशन अँड पॉलिटिकल. ह्या 2 गोष्टीची आपण एकत्र चर्चा करतोय. त्या 2 गोष्टीची एकत्र चर्चा करतोय आपण. त्यातलं आपण ॲग्रेरियन इकॉनॉमी बघितलं, त्यामधले लँड ग्रँट्स बघितल्या, कुठले अग्रहार आणि ब्रह्मदेव नावाचे लँड ग्रँट बघितले. मग चेंजिंग प्रोडक्शन रिलेशन्स कसे आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. ग्रेडेड लँड राईट्स कसे आहेत. आपण ह्यातला जवळजवळ ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग सगळा पाहिलेला आहे बघा. त्यातलं आपण वैशिष्ट्य आणि ह्या 2 गोष्टी जोडून बघू. त्याच्याबरोबर मग ट्रेड अँड कॉमर्स पण जे जे जोडून येते त्या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. नंतर मग महिलांची स्थिती काय होते, कशी होते, काय होते, वैष्णविझम काय, क्या आहे, कसं आहे, ते सगळं आपण बघूयात बघा. सविस्तर पद्धतीने आपण बघूयात. ओके. जिओग्राफिकल अँड chronological pattern. The cultivation was extended not only to the Hayartho virgin land but even by the clearing forest areas. This was a continuous process and major feature of early medieval agricultural economy. There is a view prevalent among some scholars that land grants started in outlying backward and tribal areas first. The latter gradually extended to the Gupta Valley, which was the hub of the Brahminical culture. In the background and aboriginal tract, Brahmanas would spread new methods of cultivation by regulating agriculture process to specialized knowledge of season. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीच्या आधारे नवीन शेतीमध्ये काही तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न ब्राह्मणांच्या मार्फत केला गेल्यासारखा दिसतो. फ्लग इरिगेशन काय म्हणतात, यामध्ये नांगर आलेला आहे. सिंचनाची नवीन साधनं आलेली दिसतात बघा. सिंचनाची नवीन साधनं दिसतात. सिंचनाची नवीन साधनं दिसतात. As well as by protecting the cattle well. However, this is not true of all region in India. For land grants were also made in areas of settled agriculture as well as in other ecological zones, especially for purpose of integrating the new economic order. नवीन एक प्रकारची आर्थिक व्यवस्था किंवा आपल्याला या आद्य मध्ययुगीन काळामध्ये दिसते. नवीन प्रकारची आपल्याला एक आर्थिक व्यवस्था आलेली दिसते. हे झालं आपण जिओग्राफिकल पॅटर्न आणि त्याच्याबरोबर हा बघा एक तेलुगू इन्स्क्रिप्शन आहे बघा. इंदू कुरुंपल्ली रेकॉर्ड डेथ ऑफ हिरो रेस्क्यूइंग द कॅटल. म्हणजे काय, कॅटलला वाचवण्यासाठी काही मृत्यू झालेला आहे तो. काय बघा पुढचं इन्स्क्रिप्शन फ्रॉम नॉर्थ ऑर्कॉट इन मेमरी दोज हिरोज वुड डायड प्रोटेक्टिंग कॅटल ड्युरिंग द रेड्स. म्हणजे एखाद्या याच्यावरती रेड मारली, लूट करण्यासाठी एक टोळी आलेली आहे. त्यामध्ये आपल्या गायी वाचवण्यासाठी त्या जे ओनर आहे किंवा तो जो हिरोज म्हणलं किंवा त्यांना वाचवण्यासाठी जे शहीद काय म्हणतात त्याला मृत्युमुखी पडले त्यांना हिरोज असं म्हणलेलं आहे बघा. इन्स्क्रिप्शन आहे बघा, नॉर्थ ऑर्कॉट इन मेमरी ऑफ दोज हिरोज हू डायड प्रोटेक्टिंग कॅटल ड्युरिंग देअर कॅटल रेड्स. गायी चोरण्यासाठी आलेल्या मध्ये गायी वाचवण्यासाठी झालेला मृत्यू हे आपल्याला त्या ठिकाणी त्या कारणासाठी त्यांना हिरो म्हणलेलं आहे. Chronological appearance of land grant system shows the following pattern. लँड ग्रँट सुरुवात कधी झालं,
आपल्याला काय मराठी त्याला आपण म्हणतो भूमिदान सुरुवात कधी झाली, याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर घ्या. भूमिदान सुरुवात कधी झाली, हा पहिला प्रश्न पडला आपल्याला. पहिला प्रश्न पडला किंवा भूमिदान सुरुवात कधी झाली, भूमिदान सुरुवात कधी झाली. चला सांगा बघू. When was the land grant system was started? पहिला आहे बघा, पहिल्या 4थ्या ते 5व्या शतकामध्ये मध्य भारत आणि उत्तर दख्खन मध्ये, मध्य भारत आणि उत्तर दख्खन त्याचबरोबर आंध्र प्रदेशामध्ये सुरुवातीला लँड ग्रँट झाली. आंध्रा रिजन मध्ये आपल्याला झालेलं दिसते. कुठलं? मध्य भारत, उत्तर दख्खन आणि आंध्रा. दुसरं 5व्या शतकामध्ये पूर्व भारत, बंगाल आणि ओडिसामध्ये, पूर्व भारतामध्ये बंगाल आणि ओडिसामध्ये आणि पश्चिम भारतात सुरुवात झाली. पश्चिम भारतामध्ये गुजरात आणि राजस्थानमध्ये सुरुवात झालेली 5व्या आणि 6व्या शतकात. 4थ्या आणि 5व्या शतकात आपल्याला काय दिसतं? कुठं दिसतं? मध्य भारत, उत्तर भारत आणि उत्तर दख्खन आणि आंध्रा. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला 7व्या आणि 8व्या शतकामध्ये तमिळनाडू आणि केरळामध्ये, तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये आपल्याला लँड ग्रँटची सुरुवात झाली. कर्नाटका, नॉट केरळा, केरळासाठी वेगळा शब्द KN वापर, KN कर्नाटका, KR केरळसाठी, KN कर्नाटक. तर 4थ्या टप्प्यामध्ये 9व्या शतकात केरळमध्ये आलेली भूमिदान पद्धत दिसते. तर 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतं ते एंड ऑफ 12th सेंचुरी, 12व्या शतकाच्या शेवटी आपल्याला पंजाब सोडून, पॉसिबल एक्सेप्शन पंजाब आहे, ते सोडून सगळीकडे आपल्या जवळजवळ लँड ग्रँट्स आलेले दिसते. म्हणजे भूमिदान नावाचा कन्सेप्ट किंवा कॉन्सेप्ट हा सगळीकडे सर्वश्रुत असलेला दिसतो. नंतर आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड काय होतं त्या पाठीमागचं, हे झालं भौगोलिक आपल्याला पॅटर्न बघितला आपण काय, जिओग्राफिकल क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द लँड ग्रँट सिस्टम. फर्स्ट कुठं? आंध्रा, उत्तर दख्खन आणि उत्तर मध्य भारत. नंतर आपण बघितलं, त्यानंतर मग शेवटी आपल्याला पंजाब सोडून सगळीकडे असणारा दिसतो, केरळमध्ये असलेला दिसतो, दुसरा मग बंगालमध्ये दिसतो, पश्चिम भारतात दिसतो, तमिळनाडू, केरळात, कर्नाटकात दिसतो. ओके, मग आपल्याला काही लँड ग्रँटशी असणारी काही आयडिओलॉजिकल काय कॉमन सेन्स आहे तोही आपल्याला या ठिकाणी समजून घेता आला पाहिजे. काय बाबा आयडिओलॉजी? आयडियाज relating to the gift of land emphasizes the importance of दान or दानाचं महत्व वाढवलं गेलं. हे वैचारिक असणारे दानाचे महत्व हे वाढवले गेले. एखाद्याला भेट देणे, त्यातनं हे लँड ग्रँट्स आपल्याला ब्राह्मणांना देण्यात आले. आणि त्यातल्या ब्राह्मणांना तुम्ही जर गिफ्ट देत असाल तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ब्राह्मणिक टेक्स्ट प्युअरेस्ट मिनिंग ऑफ ॲक्वायरिंग मेरिट्स, हे पुण्य आहे. एखाद्याला तुम्ही दान करताय तर तुम्ही पुण्य मिळवत आहात. आणि डिस्ट्रॉईंग द सीन, तुमचं पाप तुम्ही नष्ट करताय. ही आपल्याला आयडिओलॉजिकल बेनिफिट ऑफ दॅट लँड ग्रँट्स. जी ब्राह्मणाला तुम्ही एखादी गोष्ट दान करताय, लँड ग्रँट्स आहे, किंवा पशु तुम्ही देताय किंवा बाकी काय देताय, तर तुम्ही काय करता? तुमच्यावरती असणारं पाप तुम्ही नष्ट करून पुण्य मिळवत आहात. त्या आधारे ही त्या पाठीमागची असणारी पुराणातनं सांगितलेली एक शिकवण आहे. इट अपियर्स टू बी कॉन्शियस अँड सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोव्हाइड मीन्स ऑफ सबसिस्टन्स टू द ब्राह्मण. ग्रँट ऑफ कल्टिवेबल लँड गिवन to them and registration of land on a proper plate are recommended by the Smriti and the Puranas of the post-Gupta centuries. याबद्दलची जी माहिती आहे ती स्मृतीमध्ये, स्मृती आणि पुराणामध्ये आपल्याला काय दिसतं? यांना म्हणजे काय म्हटलं जातं की तुम्ही एखाद्याला भूमिदान दिली म्हणणे, पण पुढं काय करायचं तर ते कॉपर प्लेटमध्ये नोंदवायची. तसं तुम्ही कॉपर प्लेट जाहीर करायची. मग ही गोष्ट आपल्याला स्मृती आणि पुराणात सांगितलेली दिसते. रेकॉर्डिंग कसं असलं पाहिजे? रेकॉर्ड म्हणजे काय? डॉक्युमेंट रेकॉर्ड असलं पाहिजे. म्हणजे ते मौखिक परंपरेत नसले पाहिजे, म्हणजे लिखित स्वरूपात त्याचं
दस्तऐवज असला पाहिजे, त्याचं लिखित स्वरूपात असणारं अस्तित्व असलं पाहिजे. पोस्ट गुप्ताच्या काळात द डिफरंट आयटम ऑफ गिफ्ट, आणखी काही वस्तू दिले जात होते बघा, काही लँड ग्रँट शिवाय आणखी काय, अन्न दिलं जात होतं, अन्न, त्याचबरोबर काय म्हणतात धान्य आणि काही वस्तू दिल्या जात होत्या. त्याचबरोबर काय मुवेबल ॲसेट्स, गोल्ड मनी म्हणजे सोने पैसे ही त्या ठिकाणी वाटप केलं जात होतं. आणि न हलणाऱ्या नॉन मुवेबल अचल संपत्ती, काय स्थिर संपत्ती, जंगम स्थिर संपत्ती जी ती दिली जाते. कल्टिवेबल लँड, गार्डन, रेसिडेन्शियल प्लॉट म्हणजे काय, तुम्हाला लागवडीयोग्य जमीन, गार्डन किंवा निवासस्थान सुद्धा त्या ठिकाणी गिफ्ट केलं जातं. अमंग द गिफ्ट्स आर ऑल्सो इन्क्लुडेड द फ्लग. त्या गिफ्ट्समध्ये काय काय असू शकत होतं, तर गिफ्ट्स ऑल्सो इन्क्लुडेड द नांगर आहे, गाई आहे, बैल आहे, परत काय प्लग शेर, बैलांच्या जोड्यात. गिफ्ट ऑफ लँड was considered to be the best of all types of gifts made to the learned ब्राह्मणा. विद्वान ब्राह्मणांना हे दिलं जात होतं, विद्वान ब्राह्मणांना हे डोनेट केलं जात होतं. The imprecation against the destruction of such gifts and the resumption of land donated to the brahmana ensured their perpetuity. Thus land grants began to follow a set legal formula systemized through law books. हे सगळं कशाच्या आधारे व्यवस्थित रचना केली जात होती, तर धर्मशास्त्र. याला सगळ्याला एक विधायक अर्थ दिला जात होतो धर्मशास्त्राच्या आधारे. धर्मशास्त्राच्या आधारे त्याला एक आधार दिला जात होता. म्हणजे तुम्ही काय करताय किंवा कशा पद्धती, त्याला एक वेगळ्या प्रकार वैधानिक अर्थ दिला जातो, वैधानिक लिगल मिनिंग त्याला धर्मशास्त्राच्या आधारे अर्थ दिला जातो. येते का लक्षात येते का? कारण हे कीवर्ड्स आपल्याला की ह्यातला जे अंडरस्टँडिंग आहे तुमचे प्रश्न बरोबर करण्यात मदत होईल. द अर्ली लँड ग्रँट्स वेर मेड टू वैदिक प्रिस्ट, श्रोत्रिय फायर प्रिस्ट. पहिल्यांदा अर्लिएस्ट आहे ते श्रोत्रिय अग्नी पुरोहित, प्रिस्ट म्हणजे पुरोहित, अग्नि पुरोहितला दिलं जात असे 5व्या ते 13व्या शतकामध्ये. Grants were also made to temple priests. The temple as an institution assumed a more central role in agrarian expansion. मंदिराची जे काही वैशिष्ट्य होतं, टेम्पल इकॉनॉमी ह्या काळाचं वैशिष्ट्य होतं बघा. टेम्पल इकॉनॉमी इज अ फीचर ऑफ अर्ली medieval India because temple has its different type of role. Its economical role, its political role, its religious and cultural role. म्हणजे रोल ऑफ टेम्पल or temple economy is important feature of the early medieval India. Organization of the 18th century. Grants to the temple, either plot of land or whole village were given to the devdan in the south. मग त्यालाच काय म्हणलं, देवदान. त्याच ग्रँट्सला काय म्हणलेलं आहे, मंदिरात दिले गेलेले त्याला देवदान. देवाला दान केलेली भूमी, देवाला दान केलेलं गावं, देवा आपण हे पहिलं पण देवपालानं बलपुत्र देव याच्या मदतीनं काय म्हणतं ते नालंदाला 5 गावांचा दिलं. असा 24ला प्रश्न आलता बघा देवदानावर. आपण म्हणू शकतो कशावरती, नालंदा विद्यापीठासाठी 5 गावाचा निधी दिला गेलेला दिसतो. म्हणजे आपल्याला हे काय काय पद्धतीने आहे बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं. बिकेम अ मायटी current, the process of acquiring landed property was not confined to Brahminical temple. The non-Brahminical religious establishment such as the Buddhist, Jain monasteries, Sangha and Basadis, especially in Karnataka and Andhra and Gujarat and Eastern Bihar and Odisha. The non-Brahmin असणारे Buddhist, Jain ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात. We with one another to become a landed magnets. नंतर ते त्यातले असणारे महत्त्वाचा भाग झाला दिसतो. आपल्याला ह्या ठिकाणी परत काय लँड ग्रँटचे नावं दिलेले आहेत, कॉलम जोडायचे आणि त्याच्याबरोबर तिची नावं लिहायची. आपण म्हटलं 4व्या 5व्या शतकामध्ये कुठं दिसतं आपल्याला, नॉर्दर्न डेक्कन. आपण त्याच्यावर सोडवला प्रश्न, नॉर्दर्न डेक्कन, आंध्रा आणि सेंट्रल इंडिया जोड्याबरोबर लावू आपण. सेंट्रल इंडिया बरोबर, सेंट्रल इंडिया 9व्या शतकात काय म्हणता येईल बघा, केरळ दिसतं बरोबर, केरळ.
5व्या 7व्या शतकात कोण दिसतं बघा, 5व्या 7व्या शतकात काय दिसतं बघा, 5व्या 7व्या शतकात बंगाल, ओरिसा, वेस्टर्न मध्ये गुजरात, राजस्थान. आणि या ठिकाणी तमिळनाडू आणि काय म्हणताल की तमिळनाडू अशा पद्धतीची असणारी त्याची जोड्याला आपल्याला लावायचं. म्हणजे काय काय पद्धतीने आपण त्याच्यात ॲग्रेरियन एक्सपान्शन झालं, ॲग्रेरियन ऑर्गनायझेशन आपल्याला त्यामध्ये ब्रह्मदेय, नॉन ब्रह्मदेय, ॲग्रेरियन organization economy were highly complex. This can be understood on the basis of intensive studies of regional pattern of land grant and the character and the role of Brahmadeya and non-Brahmadeya and temple settlements. The growth and nature of land grant, land rights interdepends among the different groups related to land grants to the production and distribution process. Also help in a better understanding of the situation. म्हणजे त्या काळाची परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यातलं भूमिदान काय प्रकारचं आहे, कशा पद्धतीचं आहे, काय आहे, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे बघा. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला त्यातले प्रश्न कशा स्वरूपात येतात बघा. प्रश्न खूप डिटेल चाललेले आहेत बघा. प्रश्नांचं नेचर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यात अंदाज येऊन जाईल बघा, काय काय पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा, आत्तापर्यंत काय काय आलेले आहेत. ओके, तुम्ही बघत राहिलं पाहिजे. क्वेश्चन्स आपण 24चा बघितला होता, तसा आज आहे तो एखादा एक बघूया क्वेश्चन्स, तो पण एखादा बघूया बघा. 10-20 क्वेश्चन के 5-10 क्वेश्चन आपण एंड ऑफ लेक्चर आपण बघूयात बघा. कॅरेक्टर रोल ऑफ वेरियस टाईप ॲग्रेरियन सेटलमेंट. ॲग्रेरियन सेटलमेंटमध्ये सगळ्यात पहिली जी सेटलमेंट आहे ब्रह्मदेय बघा. ब्रह्मदेय सेटलमेंट, ब्रह्मदेय वसाहत. वसाहत ही मॉडर्न मधला कॉन्सेप्ट नाही बघा. वसाहतीकरण म्हणजे इंग्रजांनी जे भारतात वसाहतीकरण केलं तो नाही. या ठिकाणी सेटलमेंट म्हणजे वास्तव्य करणारे. Brahmadeya represent a grant of land either in individual plot or whole village given away to the Brahmana, making them landowner or land controller. त्या लँड ग्रँटच्या आधारे ब्राह्मणाला त्याची ओनरशिप एखाद्या प्लॉटची दिली जायची किंवा एखाद्या गावाची किंवा एखाद्या त्या 4-5 गावाची दिली जायची. त्यातनं ब्राह्मणाला त्याचा अधिकारी बनवलं जायचं किंवा त्याचा नियंत्रक बनवलं जायचं. इट वॉज मेन टू आयदर व्हर्जिन लँड अंडर कल्टिवेशन. यातनं मग काय झालं, शेतीखाली किंवा शेतीच्या लागवडीखाली अनेक जमिनी आल्या बघा, ज्या जमिनी आतापर्यंत केल्या जात नव्हत्या, राज्य संस्थेमार्फत त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. अशा सगळ्या जमिनी काय म्हणलं जातं की भूमी करण्यामुळे आलेल्या दिसतात, म्हणजे शेती अंतर्गत आल्या, शेती लागवडीखाली आल्या, शेती लागवडीखाली आपल्याला आलेल्या दिसतात. सेटलमेंट इन द न्यू इकॉनॉमिक ऑर्डर डॉमिनेटेड बाय द ब्राह्मणास प्रोप्रायटर. दिस ब्राह्मणा डोनीज प्लेड अ मेजर रोल इन इंटिग्रेटिंग सोशियो इकॉनॉमिक ग्रुप्स इन टू द न्यू ऑर्डर. यातनं सामाजिक आर्थिक वर्गामध्ये ब्राह्मणांचं वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं दिसतं. दो द सर्व्हिस टेन्युअर अँड द कास्ट ग्रुपिंग अंडर द वर्ण सिस्टम. फॉर एक्झाम्पल ग्रोविंग पिझंटायझेशन ऑफ शूद्रा. शूद्रांचे शेतकीकरण झाले, शूद्रांचे शेतकरीकरण झाले, शूद्रांचे शेतकरीकरण झाले. was sought to rationalize an existing Brahmanical social order. The practice of land grants as a Brahmadeya was initiated by the ruling dynasties and subsequently followed by the chief feudatories. Brahmadeya facilitated agrarian expansion because they were त्यातनं काय बघा exempted from taxes or dues either the entirely or at least in initial stage of settlement. म्हणलं काय जातं, त्यांना करातनं सूट दिली जाते. मूळ जो कर दिला जात होता शासनाला त्यावेळेसच्या शासनाला, त्यातनं सूट दिली जात होती. दुसरा ऑल्सो एंडेड विथ ओव्हर ग्रोईंग प्रिव्हिलेजेस, प्रतिहार. द रुलिंग फॅमिलीज डिराइव्ड इकॉनॉमिक ॲडव्हान्टेज इन द फॉर्म ऑफ एक्सटेन्शन ऑफ द रिसोर्सेस बेस. मोरेवर बाय क्रिएटिंग ब्रह्मदेया दे ऑल्सो गेन आयडियोलॉजिकल सपोर्ट फॉर देअर पॉलिटिकल पॉवर. लँड ग्रँट्समधनं ब्राह्मणांचं सुद्धा वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांकडून अधिमान्यता मिळाली तरच तुम्हाला शासन चालवता येऊ शकत होतं. म्हणजे तुम्हाला शासकीय अधिमान्यता किंवा धार्मिक अधिमान्यता ही त्या ठिकाणी गरजेची होती. जसं दिल्ली सल्तनतमध्ये खलिफाची मान्यता असल्याशिवाय तुम्ही दिल्ली सल्तनत चालवू शकत नव्हती. तसं लँड वेअर गिव्हन ॲज अ ब्रह्मदेव either to a single brahmana or several brahmanas, family which range from a few to several hundred or even more than
thousand as seen in the South Indian context. Brahmadev were invariably located near the major irrigation well, such as tank or lake. Upon new irrigation sources were constructed when Brahmadeya were created, especially in areas dependent on rain, in arid and semi-arid region, when located in areas of intensive agriculture in the river valleys. They serve to integrate the settlement of subsistence level production. Sometimes two or more settlements were clubbed together to form a Brahmade or Agrahar. दोन पेक्षा जास्त सेटलमेंट एकत्र आहेत त्याला तर ब्रह्मदेव आणि अग्रहार असं म्हणलं दिसतं. The taxes from such village were assigned to the Brahmanas donis, who were also given the right to get donated the land cultivated. The various types of land, wet, dry, garden land within the village were specified. वेगळ्या प्रकारचे जमिनीचे प्रकार पण दिसतात बघा त्या ठिकाणी. वेट लँड दिसते, ड्राय लँड दिसते आणि गार्डन लँड दिसते. Sometimes even specific crops and trees are mentioned. The land donations implied more than the transfer of land rights. For example, in many cases, along with the revenue and economic resources of the village, human resources such as the peasant, artisans and other were also transferred to the donee. There is also growing evidence of encroachment of the right of village over community as a lake, pond. The Brahmadev became manager of agriculture and artisanal production in these settlements. They organized. त्यानुसार त्यांची ती असेंब्ली भरू शकत होते त्या कारण ते कर काय वेगळ्या प्रकारे त्यांना करातनं सोडत होते. त्यामुळं नियंत्रण नियमन ऑर्गनाईज करायचं जे काय होतं त्या ब्रह्मदेव अग्रहारचं काम आपल्याला पूर्णपणे ब्राह्मणाकडे आपल्याला असलेलं दिसतं. म्हणजे लँड ग्रँट्समुळे ॲग्रेरियन इकॉनॉमीचं नेचर काय, नेचर ऑफ ॲग्रेरियन इकॉनॉमी अकॉर्डिंग टू आवर सिलेबस वी आर अंडरस्टँडिंग दिस टॉपिक. This is our point. Agrarian economy, land grants. We are discussing these points. And then we will talk about the changing production relations. And greater land grants पण आपण त्याच्याबरोबर peasantry. Peasantry मध्ये पाहिलं peasantization of शूद्राज. शूद्रांचं शेतकरीकरण झालं किंवा शेतीचं शूद्रीकरण झालं आपल्याला असं 22 वर्ष दिसतं. They organize and this. हा बघा परत काय रेकॉर्ड राजकोटचा रेकॉर्ड ध्रुवसेन फर्स्ट मेन्शन द ग्रँट ऑफ विलेज. ते आपल्या ह्याच्यात काही दिसत नाही फक्त तुम्हाला दाखवलं चित्र. इन्स्क्रिप्शन ऑफ काकादीय गणपती. काकादीय वरंगळ करमनगरचा जो आहे करम डिस्ट्रिक्ट मधलं लँड ग्रँट्स असणार आहे बघा त्याच्याबद्दलची आपल्याला ही माहिती या ठिकाणी दिसते. सेक्युलर ग्रँट ब्रह्मदेव झाले, अग्रहार झाले, देवदान झाले. देन वी विल टॉक अबाउट द सेक्युलर ग्रँट्स. व्हॉट टाइप ऑफ दीज आर द 4 टाइप ऑफ लँड ग्रँट. From the 7th century onward, officers of the state were also being remunerated through land grants. This is of special significance because it created another class of landlords who were not Brahmanas. यात एक नवीन घटक बनला जो भूमिदानाचा फायदा घेतलेला आहे, जो ब्राह्मण नाही. ब्राह्मण नसणारा लँड ग्रँटचा किंवा भूमिदानाचा एक लाभार्थी घटक जमीनदार म्हणून आपल्या या ठिकाणी आलेला दिसतो. जमीनदार हा शब्द असा म्हणता येत नाही, सामंत असंही म्हणता येऊ शकतं किंवा त्या प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरता येऊ शकतो. द गिफ्ट ऑफ लँड ऑन ऑफिशियल्स इन चार्ज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन इज मेन्शन ॲज अर्ली ॲज 200 AD in the time of Manu. But the practice picked up momentum in the post-Gupta period. Literary works dealing with the central India, Rajasthan, Gujarat, Bihar, Bengal, between the 10th and 12th century make frequent references to various kinds of grant to the ministers in chief and those who rendered military services, the Rajas, Rajputras, Ranakas, Mahasamant, mentioned as Pala land charter. पालांच्या काळात पण सेक्युलर ग्रँट दिसतात बघा. पाला पिरियड these are secular land grants. They are mostly vassals connected with land. In incidence of grant, the incidence of grant to state officials varies from one region to the another. To illustrate, while we hear about half a dozen Parmar officials rank, only a few of them are known to have received land grants. But very large territories were granted to vassal and high officers under the Chalukyas of Gujarat. The available evidences suggest Orissa and
मोर सर्व्हिस ग्रँड दॅन द आसाम. आपण पहिलं पुढं काय बिहारमध्ये आहे, बेंगॉलमध्ये आहे आणि आसाममध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला ते आलेलं दिसतं बघा. काय काय त्याच्यामध्ये बघूया बघा. फर्दर द राईट ऑफ व्हेरियस ऑफिशियल्स टू एन्जॉय स्पेसिफिक अँड एक्सक्लुझिव्ह लिव्हाईज irrespective of the tenure of these levies was bound to create intermediaries with interest in the land of the tenants. आपल्याला देवदान नावाची लँड ग्रँट्स आलेले दिसते. लार्ज स्केल गिफ्ट टू द रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे काय धार्मिक स्थापनेसाठी आपल्याला देवदान आलेलं दिसते. धार्मिक स्थापना both Brahminical and non-Brahminical find distinctive place in inscriptional evidence. This center work as a nuclear agricultural settlement help in integrating various peasant and tribal settlement. There is a process of accumulation. एकमेकाला सामावून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला देवदान ह्या लँड ग्रँट्स मध्ये झालेली दिसते. वेगळे ट्रायबल आहेत, बाकी शूद्र त्यांना त्या ठिकाणी आलेले दिसतात. They also integrated various socio-economic groups, service, tenure or remuneration through temple land. The temple land were leased out to tenants who paid a higher share of the produce to their temple. Such lands were also managed either by the Sabha of the Brahmade or Mahajanas of the Grahar settlement. In non-Brahmana settlement, also temple became the central institution. मंदिर एक केंद्रित संस्था झाली. Here, temple land came to be administered by the temple executive committee. आता तुम्ही बघितलं असेल बघा बऱ्याच ठिकाणी मंदिराची जमीन असल्याचं तुम्ही ऐकलं बघा. मंदिराची जमीन त्याच्यावर शेती केली जाते, त्यातलं उत्पादन मंदिरामध्ये वापरलं जातं, त्यातनं अन्नधान्य किंवा अन्नछत्र भोजन दिलं जातं. Here, composed of land owning non-Brahmanas. The Vellal of Tamil Nadu, Okkalu of Kambelu, and of Karnataka, different groups were assigned a caste and ritual status. त्यांना एक धार्मिक स्थान मिळालं आणि वेगळ्या प्रकारचे कर्मकांडाचं स्टेटस. इट इज इन द प्रोसेस दॅट, आता पुढचा शब्द राईट्स इन द लँड बघायचा. पीपल फॉलोइंग इम्प्युअर अँड लो ऑक्युपेशन, म्हणजे अशुद्ध असणारे आणि कनिष्ठ दर्जाचा व्यवसाय असणारे. तो स्टेटस ऑफ अनटचेबल म्हणजे काय अशुद्ध असणारे व कनिष्ठ व्यवसाय करणारे, व्यवसाय करणारे यांना अस्पृश्य म्हणलेलं आहे. Temple given quarters at the fringe of the center. The supervision of temple lands was in the hands of the Brahmana and non-Brahmana landed elites. जमिनीच्या आधारे निर्माण झालेले अभिजात. The control of irrigation sources was also major function of the local bodies and dominated by the landed elites. म्हणजे सिंचन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग या लँडेड एलिटचा असणार दिसतो. सिंचनाचा असणारा. The new landed elites also consisted of local peasant, clan, chief or the head of kinship group, heads of family who are कनी राइट्स म्हणले जातात. कनी राइट्स हा शब्द लिहून ठेवा. कनी राइट्स, राइट्स ऑफ पोझिशन हा प्रश्न आणि सुपरविजन. काय राइट्स ऑफ पोझिशन आणि सुपरविजन. राइट of position and supervision. कनी राइट्स लिहून ठेवा. कनी राइट्स हा शब्द लिहून ठेवा. In other words, several strata of intermediaries emerged between the king and actual producer. म्हणजे
उत्पादक आणि राजा यामध्ये आपल्याला काही नवीन घटक मध्यस्थ घटक निर्माण झालेला दिसतो बघा. मध्यस्थ घटक या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो. कुठल्या या अर्ली मिडिवल काळाचं वैशिष्ट्य म्हणून पण त्याकडे ते बघितलं जातं. अर्ली मिडिवल काळामध्ये एक मध्यस्थ घटक एक निर्माण ह्या ठिकाणी झालेला दिसतो बघा. त्यामध्ये काय काय म्हणता येईल बघा. त्याच्यानंतरचा बघूया बघा राईट्स इन लँड. आपल्या सिलेबसमधला पुढचा वर्ड आहे राईट्स इन लँड. अँड इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ रिलेटिंग टू लँड राईट्स इन द नेचर ऑफ राईट्स ग्रँटेड टू द असाइनीज. वेगळ्या प्रकारचे असाइनीज किंवा लँड असणारे काही घटक आहेत बघा. ते आपण या ठिकाणी बघूयात बघा. काय काय सांगितलेलं आहे. कन्फर राईट ग्रँटेड टू द असाइनीज. राईट्स confer upon the grantees included fiscal and administrative rights. The taxes of which land tax was the major source of revenue, theoretically payable to the king or the government. प्रत्यक्षपणे तो राजाला दिला जात असायचा आणि त्यातनं राजाच्या तिजोरीत त्यातनं भर पडत असे. Assigned to the donees. The reference to pratihara or the exemption, parihara in the copper plate, stone inscription registering such a grant indicate that was theoretically payable to the king was not being completely exempted from the payment, but the rights were now transferred to the grantees. ज्यांना लँड ग्रँट्स दिलेले त्यांच्याकडे ते डोनेट करायचं आपल्याला. म्हणजे भूमिदानाचा जो काही आहे तो अधिकार ज्यांना भूमिदान केलेलं आहे त्यांच्याकडेच तो दिला गेलेला दिसतो बघा. म्हणजे काय काय आपल्याला ह्या ठिकाणच्या गोष्टी समजून घ्यायच्यात बघा. कोणत्या कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्यात याचा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे बघा. बऱ्याच वेळा काय होतं बघा आपल्याकडून काहीतरी गोंधळ होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला रिझल्ट न येऊन मोजायला लागतो बघा. रिझल्ट न आल्यामुळं आपल्याला त्याची जी काही आहे किंमत आपल्याला एखादी परीक्षा हातात न गेल्यावरच कळतं बघा. तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. त्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं रिव्हिजन चांगलं करायला पाहिजे बघा. रिव्हिजन जेवढं करता येईल तेवढं करा. जिथं कुठं गरज लागेल काय जिथं जिथं तुम्हाला म्हणतात प्रिपरेशनसाठीची गरज लागेल तिथं तिथं तुम्ही मला प्रश्न विचारले पाहिजेत बघा. आणि त्यातनं तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी काय आहेत ते मी 100% तुम्हाला देणार बघा. तुम्हाला जे काय आहे काय म्हणतात त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय म्हणता येईल त्याला व्यवस्थित पद्धतीनं प्रिपरेशन करा. रिझल्ट कसा येत नाही एकदा बघूया. पूर्ण तयारीनं तुम्ही चला आणि त्याच्यामध्ये जर आपला रिझल्ट येत नाही. आता बघा जवळजवळ आपली ही 8वी बॅच आहे बघा. 8व्या बॅचमधनं जर आपला रिझल्ट आतापर्यंत 70-80 विद्यार्थीपर्यंत झालेला असेल तर आपल्याला रिझल्ट आपला यायलाच पाहिजे बघा. रिझल्ट यायला पाहिजे आणि त्या पद्धतीचं आपण कष्ट करून त्यातनं रिझल्ट काढूयात बघा. पण तुम्हीच सातत्यानं प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे बघा. कारण 31 डिसेंबरपासून पेपर चालू होणार आहेत बघा. 31 डिसेंबर ते काय म्हणता येईल की 7 जानेवारीपर्यंत आपल्याला 8 दिवस जवळजवळ पेपर दिले. त्याच्यामध्ये कुठंतरी आपला हिस्ट्रीचा सब्जेक्ट असणार आहे बघा. काय त्याच्यामध्ये आपला कुठंतरी हिस्ट्रीचा सब्जेक्ट असणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला पाहिजे बघा. त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं बघा आपण रिझल्ट येत नाही असं म्हणतो आणि त्याच्या भोवती लागणारं कष्ट आपण करत नाही बघा. त्याच्यासाठी लागणारं कष्टसुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे बघा. बऱ्याच वेळा त्याच गोष्टीमुळे आपला रिझल्ट येत नसतो बघा. म्हणजे काय महत्त्वाचा जो काय भाग आहे बघा तो समजून घेतला पाहिजे. काय महत्त्वाचा भाग तुम्ही समजून घेतला पाहिजे. येते का लक्षात येते का बघा. आपण आता पुढचा भाग बघू. राईट्स इन लँड. काय अधिकारातली जमीन काय त्याच्यावर आपण कनी राईट्स बघितला. कनी राईट्स नंतर आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे वाज दिस वाज apparently based on the sanction of the Dharmashastra which sought to establish the royal ownership of land and hence justify such grants creating intermediate rights in land. Although there is some evidence of communal basis of land rights in early settlement, the development of private ownership or rights is indicated by the fact that the grantees often enjoyed rights of alienation of land. They also enjoyed other hereditary benefits in settlement.
Land gifts were often made after the purchase from private individuals. Hereditary ownership seems to have developed out of such grants, both religious and secular. Religious grant and the secular grant. टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट, तंत्रज्ञानात्मक विकास काय काय झालेला होता अर्ली मिडिवलच्या काळातला, तो आता आपण बघूया. तंत्रज्ञानात्मक विकास काय झालेला होता बघा. ड्युरिंग द अर्ली मिडिवल पिरियड देअर वॉज एन इन्क्रीज इन इरिगेशन. हा इकॉनॉमीचाच भाग आहे, अर्ली मिडिवलची इकॉनॉमीच बघतोय. सिंचनाच्या सुविधेमध्ये आपल्याला काय काय फरक पडलेला दिसतो बघा. इरिगेशनमध्ये आपल्याला कॅनॉल दिसते, काय कॅनॉल आहे, लेक आहे, टँक आहे, तटाक अरी असं म्हणलेलं आहे. वेल आहे, कूप आणि किनारू म्हणलेलं. वेलसाठी शब्द वापरलेला बघा, कूप आप आणि किनारू, कूप आणि किनारू. That the accessibility to water resources was an important consideration in the spread of rural settlement is shown by the regional studies. Kera or the tank in the southern नदी, river, पुष्करणी, पुष्करणी म्हणजे टँक आहे बघा, तलाव. स्त्रोत, वाटर चॅनल, स्त्रोत वाटर चॅनल, झरा म्हणतो आपण त्या. इन बेंगॉल, अरगट well in western Rajasthan used to natural point of reference whenever distribution and transfer of village land had to be undertaken. Naturally, the concern for various water resources contributed to the extension of cultivation and intensification of agricultural activity. Water lift of different kinds operated by man and animal power are also known. Epigraphic sources record the construction and maintenance of such irrigation work between 8th and 13th century. Many of the lakes and tanks of this period have been survived well into the modern times. Some of them were repaired, revived and elaborated under the British administration. Steps well म्हणजे वापीज म्हणलेलं आहे. In Rajasthan, Gujarat, extreme popular in the 11th and 13th century. Irrigation साठी आपल्याला supply and drinking water पण त्यात आहे बघा. Increasing the number of irrigation work was due to advance in agriculture technology. शेती तंत्रज्ञानात विकास झाला म्हणून सिंचनाच्या सुविधेत पण वाढ झालेली दिसते. Evidence of use of more scientific and permanent method of flood control. म्हणजे पूर नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणचे बघायला पाहिजे. डॅमिंग ऑफ रिव्हर वॉटर, नदीच्या पाण्यापासून धरण बनवणं. एक मराठीत कविता आहे बघा, मायवे धरण धरण बांधिते, तशा प्रकारचं आपल्याला म्हणता येऊ शकतं. स्लुएस कन्स्ट्रक्शन, पिस्टन वॉल अँड सिस्टम बोथ ॲट द हेड ऑफ कॅनल ऑफ लेक अँड द टँक. फ्लड कंट्रोल वॉज अचीव्ड ग्रॅज्युअली थ्रू ब्रिचिंग ऑफ रिव्हर फॉर कॅनल अँड मड इम्बार्कमेंट विच इन्शुअर्ड द रेग्युलेटेड यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस. म्हणजे काय म्हणलेलं, फ्लड कंट्रोल वॉज अचीव्ड ग्रॅज्युअली थ्रू ब्रेकिंग ऑफ रिव्हर फॉर कॅनल. ही आता फ्रान्समध्ये टेक्निक वापरली जाते बा. ही लाईन लक्षात ठेवा. म्हणजे पूर नियंत्रण करण्यासाठी त्या नदीचं कॅनलमध्ये रूपांतर करायचं, कॅनलचं वड्यामध्ये रूपांतर करायचं, वड्याचं ओळमध्ये रूपांतर करायचं. हे आपण लेक्चरमध्ये बी घेतलं होतं बघा. म्हणजे पूर नियंत्रण राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. हे आपल्याला मध्ययुगीन भारतामध्ये दिसतं बघा, अर्ली मध्ययुगीन म्हणजे अर्ली मिडलमध्ये दिसतं. म्हणजे 700 ते 1200 शतकामध्ये त्यावेळेस उपाय सांगितलेलं आहे पूर नियंत्रण कसं करायला पाहिजे. दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी द हिस्ट्री. दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी हिस्ट्री. इतिहासाचा अभ्यास का केला पाहिजे, तर ही गोष्ट लाईनच सांगितलं. फ्लड कंट्रोल कसं केलं पाहिजे. ग्रॅज्युअली ब्रिचिंग ऑफ रिव्हर फॉर कॅनल, नदीला कॅनलमध्ये फोडलं पाहिजे. अँड मड इम्बॅर्कमेंट विच इन्शुअर्ड द रेग्युलेटेड यूज ऑफ वॉटर. त्याचबरोबर माती, चिखल त्यातला काढला गेला पाहिजे, पूर नियंत्रण होणार. म्हणजे किती महत्त्वाची आजच्या काळात लागणारी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आजच्या काळात लागणारी माहिती आपल्याला त्या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, काय केल्यावर पूर वाचलं, काय केलं पाहिजे, काय केल्यावर पूर नियंत्रण होऊ शकतं. लक्षात घ्या किती आपल्यासाठी इतिहास महत्त्वाचा आहे हे समजून घेतलं. कारण आता का म्हणतोय, सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती झालेली होती, मराठवाडा, विदर्भ, काही पट्ट्यामध्ये आपल्याला जास्त स्वरूपात पाऊस पडला होता बघा. अंदाधुंद म्हणजे काय ढगफुटीच झाली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला पाहिजे मग काय केलं पाहिजे की ज्यातनं पूर परत येणार नाही. पुरासारखी परिस्थिती, तेवढं नुकसान, तेवढे शेतीचा हाल होणार नाही, तेवढं माणसांचा हाल होणार नाही, जनावर तेवढं मरणार नाही. त्यासाठी आपल्याला उपाययोजना तर इतिहासातनं आपल्याला हा एक धडा या ठिकाणी
घेता येऊ शकते. काय काय करता येऊ शकते. लेक्स और रिझर्वायर आर मोर commonly used in semi-dry and rain-fed dry areas, as well as river basin, where the river dried in summer. Construction of water reservoir was initiated by the ruling family, maintained by local institutions such as the Sabha. Sabha means Brahman Sabha. Or non-Brahman Sabha assembly in Tamil Nadu. Sabha, Brahman Sabha for Brahmana, or non-Brahman Sabha. Both are used. Both terms used in the Tamil Nadu. Maintenance of lake tank desilting. याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, डिसल्टिंग झालं पाहिजे. बर्न स्लीव्स रिपर वाज आफ्टर स्पेशल कमिटी ऑफ लोकल ऑफिसर. सीसस वेर लिवाइड फॉर द पर्पज. त्यासाठी उपकर तुम्ही लावा. म्हणजे त्या धरणाचं व्यवस्थापन झालं. नदी आहे, आपण म्हणतो नदी आहे, पण नदीचं व्यवस्थापन काय, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. सीना नदीचा खूप पूर आला. सीना नदीच्या व्यवस्थापनासाठी कमिटी काय करते, त्या प्रकारची कमिटी आहे का की जे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं दिशा मार्गदर्शन करेल. किंवा खूप पूर आला तर त्या कमिटी, एक्सपर्ट कमिटी त्याच्यावरची पाहिजे, त्याच्यावरचं काम. तसं आपल्या ह्या काळात कमिटी असलेलं दिसतं बघा. आपल्याला दिसतं बघा, चंद्रगुप्त मौर्याने बांधलेला तलाव, कोण, सुदर्शन तलाव, ते दुरुस्त केलेलं दिसतं वारंवार. हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यातनं आपण काय धडे घेतले पाहिजे, तर ह्या प्रकारचे धडे घेतले पाहिजे. नॉट अबाउट जस्ट पॉलिटिकली, हे त्याला मारलं, त्याने ह्याला मारलं, एवढी लोक मेली, एवढे झालं. नो, वी हॅव टू स्टडी द ॲग्रिकल्चर हिस्ट्री बघायला पाहिजे बघा. आणि सध्याच्या काळात ॲग्रिकल्चरल किंवा इकॉनॉमिकल अँगल हिस्ट्रीचा अभ्यास जास्त केला पाहिजे बघा. आजच्या पडणाऱ्या प्रश्नांना तुम्ही उत्तर त्यातनं काढता येऊ शकतं. रॉयल परमिशन वॉज अकॉर्डेड फॉर डिगिंग टँक ऑर वेल वेन गिफ्ट्स वेअर मेड टू ब्राह्मणास अँड द टेम्पल्स. Land was demarcated for construction and maintenance of canal and tank. Digging of tank are considered a part of privilege enjoyed by the grantees, an act of religious merit. Hence, the resourceful private individual also constructed. No less significant were the improvement in agriculture implement. For example, a 10th century inscription from Ajmer, अजमेर मधल्या 10व्या शतकातल्यावर बिग प्लग म्हणलेलं आहे. सेपरेट इम्प्लिमेंट्स आर मेन्शन फॉर विडिंग पॅरासाइट्स, म्हणजे का तण काढण्यासाठी असलेली. वृक्षारवेद, वृक्षारवेद क्युअर डिसीज ऑफ ट्री. काय स्टेप्स, क्युअर डिसीजेस ऑफ ट्रीज, म्हणजे वनस्पतीला जी रोगराई झालेली आहे त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचे रोग कमी करण्यासाठी असणारा टर्म आपल्याला अर्ली मिडलमध्ये मेन्शन केलं. वॉटर लिफ्टिंग डिव्हाइस, अरघट्ट आणि घटी यंत्र आर मेन्शन इन द इन्स्क्रिप्शन लिटरली वर्क्स. अरघट्ट आणि घटी यंत्र आपल्याला पाणी काढण्यासाठीची असणारी यंत्र यांची माहिती आपल्याला त्यामध्ये दिसते. द फॉर्मर वॉज स्पेशली यूज इन द वेल. अरघट्ट नदीमधनं पाणी काढण्यासाठी 9व्या-10व्या शतकामध्ये राजस्थानमध्ये वापरतात अरघट्ट आणि घटी यंत्र. तर कृषी शुक्ती ऑफ कश्यप प्रिस्क्राइब दॅट द घटी यंत्र ऑपरेटेड बाय ऑक्सन इज द बेस्ट. कृषी सुक्ती ऑफ कश्यप प्रिस्क्राइब. घटी यंत्र काय, बैलांच्या आधारे पाठाचं पाणी, जे काय म्हणलं होतं की जे आपण बैल 4 बैल जोडून पाणी पाठानं पहिलं देतो. 40 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं तर पाठानं पाणी दिलं जातं. ऑक्सेन बाय इज द बेस्ट. दॅट मेन वॉज द वर्स्ट वाईल द अदर वन ड्रिवन बाय द एलिफंट वॉज ऑफ द मिडलिंग क्वालिटी. काही ठिकाणी त्याला हत्तीचाही वापर करत होते, बैलाचा वापर करत होते. दोरं बांधायचं, त्याचं राऊंड मारायचं आणि पाणी बाहेर काढायचं. ॲडव्हान्स नॉलेज अबाउट वेदर कंडिशन दॅट यूज इन ॲग्रिकल्चरल ऑपरेशन इज नोटिसेबल इन सच टेक्स्ट ॲज गुरु संहिता. गुरु संहितेमध्ये आपल्याला पर्यावरणाबद्दलची माहिती किंवा वातावरणाबद्दलची माहिती मिळते. गुरु संहिता, गुरु संहिता नोटिसेबल इन सच टेक्स्ट ॲज अ गुरु संहिता. कृषी नरेश्वर आणि गुरु संहिता हे 2 पुस्तकं आपल्याला वेदर कंडिशनवर असणार दिसते. कृषी नरेश्वर, कृषी नरेश्वर आणि गुरु संहिता.
मोर दॅन 100 टाइप्स ऑफ सिरियल इन्क्लूड्स. वेगळ्या प्रकार सिरियल्स पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतात बघा. व्हीट आहे, बार्ली आहे, लेंटिल आहे आणि मेन्शन इन द कंटेम्पररी रायटिंग ऑन ॲग्रिकल्चर. त्या काळातल्या समकालीन शेतीवरच्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला पिकं असलेली दिसतात. अकॉर्डिंग टू शून्य पुराण, मोर दॅन 50 काइंड्स ऑफ पॅडी वेअर कल्टिवेटेड. शून्य पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, शून्य पुराण यामध्ये जवळजवळ 50 पॅडी म्हणजे आपल्याला पिकं असलेली दिसतात बघा बंगालमध्ये. नॉलेज ऑफ फर्टिलायझर ऑल्सो इम्प्रूव्ड इमेन्सली अँड यूज ऑफ कंपोस्ट वॉज नो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपोस्ट फार्मिंग आपल्याला दिसतं. म्हणजे काड्या कुड्या शेणखत टाकूनच शेती करताना लोक दिसतात. आता आपण रासायनिक खत वापरतो. म्हणजे परत एकदा आर्ले मीडियमला आपण तुम्ही समजून घेतला पाहिजे शेतीच्या दृष्टिकोनातून. आपल्या 2-3 तर हिंट्स त्यात ना सापडल्या बघा. शून्य पुराणामध्ये बंगालमध्ये 50 पॅडी कल्टिवेशन चालत असावेत याच्याबद्दलची माहिती मिळते. द नॉलेज ऑफ फर्टिलायझर कॅश क्रॉप सच ॲज द अरेका नट. अरेका नट्स म्हणजे सुपारी. नगदी पिकं होती. बेटर लिव्स म्हणजे खायचं पान. कॉटन म्हणजे कापूस. शुगर केन. फाइंड फ्रिक्वेंट मेन्शन. राजशेखर टेल अस अबाउट द एक्सलंट शुगर केन ऑफ नॉर्थ बेंगॉल. राजशेखर नावाचा जो आपण कर्पूर मंजिरी बघितलं बघा, राजशेखर असं सांगतो की उत्तर बंगालमध्ये चांगल्या पद्धतीचा ऊस होता, त्यातनं चांगल्या प्रकारे रस मिळत होता आणि प्रेसिंग इन्स्ट्रुमेंट याबद्दलची माहिती मिळते. कमोडिटी प्रोडक्शन ऑफ कोकोनट अँड ऑरेंज अझूम स्पेशल इम्पॉर्टन्स इन पेनिन्सुलर इंडिया. म्हणजे राजशेखराच्या रायटिंगमध्ये बंगाल उत्तर बंगालमधल्या ऊसाबद्दलची माहिती मिळते. किती रसाळ ऊस होता याबद्दलचे काय राजशेखर नावाचा कवी आहे जो पालांच्या कोणाच्या दरबारात होता बघा, त्यातनं दिसते. मार्को पोलोही त्याबद्दल सांगतो. मार्को पोलो hints at increased production of spices when he says that city of Kinsey in China alone consumed the 10,000 of pounds of paper every day which came from India. मोठ्या प्रमाणात आपल्याला मसाल्याची पिकअप घेतली जाते. त्यातला 10,000 पाऊंड एवढं चायनातलं एक शहरच घेत होतं. ते सगळं भारतातून एक्सपोर्ट होतं. He also mentioned the great demand for Indian ginger in European markets. मार्को पोलो काय सांगतो, भारतातल्या इंडियन जे गिंजर आहे, म्हणजे गिंजर म्हणजे काय, अद्रक, याची मागणी आपल्याला युरोपात मोठ्या प्रमाणात असल्याची मार्को पोलो नावाचा प्रवासी सांगतो. He also mentioned the great demand for the Indian ginger in European market. Harvesting of 3 crops and rotation of crop were widely used. 3 क्रॉप रोटेशन आपल्याला सातत्यानं असलेलं दिसतं बघा इन अर्ली मिडिवल पिरियड. बघा काय काय पद्धतीची अद्ययावत असणारी व्यवस्था होती. Thus, advanced agricultural technology was being systemized and diffused in various parts of the country, causing substantial boom in agricultural production. या सगळ्या घटकाचा परिणाम काय झाला, शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं, शेती विस्तार वाढला, वेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर ॲडव्हान्समेंट आपल्याला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट पण झाली आणि असे काही घटक आपल्याला या ठिकाणी घडून आलेले दिसतात. कन्नडा इन्स्क्रिप्शन काय बघा, नवाली रेकॉर्ड द कन्स्ट्रक्शन ऑफ टँक इन मेमरी. कर्नाटकमधले असणार त्याची माहिती दिसते. रुरल टेन्शन, मग सामाजिक घटक आपण बघू आता. पण आर्थिक घटक बघितला आपण आता. लँड इन राईट्स इन लँड बघितला, ॲग्रेरियन इकॉनॉमी बघितली, वैशिष्ट्य बघितली काय काय आहे ती. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज द फीचर ऑफ अर्ली मिडिवल पिरियड. काय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज द फीचर ऑफ अर्ली मिडिवल पिरियड. म्हणजे काय काय प्रकारचं वैशिष्ट्य आपण बघितलं. नॉटविथस्टँडिंग ॲग्रेरियन एक्सपान्शन, रुरल लँडस्केप वॉज फॉर फ्रॉम बीइंग होमोजिनियस सीन. There is, to begin with, heterogeneous stratified peasantry, and unlike the age-old pre-Gupta Ghapatis, where now have graded associated with Kshatriya, Karshakas, Halim, and Ardi. Regrettably, there is काय म्हणजे वेगळ्या प्रकारचे रुरल तणाव काय होता, ग्रामीण तणाव. रुरल टेन्शन म्हणजे ग्रामीण तणाव.
Gaupadis are, we have now graded personnel associated with land. Landowner, indication of land ownership in this term, which seems to be referring to the various categories of cultivator. The conversion of Brahmadeya into non-Brahmadeya, that of the latter into Agrahar were potential sources of tensions in rural areas. Damar revolt in Kashmir. दमारांचं बंड आपल्याला काश्मीरमध्ये झालेलं दिसतं. दमारांचं बंड, rebellion of Kaiward in region of Rampal in Bengal. Damar in Kashmir. दुसरं कैवार्थ, बंगाल. कोणाच्या काळात? रामपालच्या काळात. Act of self-immolation in situation encroachment of land in Tamil Nadu. Appropriation of donated land by Shudras in the Pandya territory. And are indices of distress against the new landed intermediaries. The fact that donor often look for land where cultivation was not disputed also shows the seed of turmoil. The possibility of hero stone in and around Agrahar also has the potential of throwing light on the rumbling beneath of surface in agrarian settlement. Why does the concept of Brahmadeya, killing of Brahmana, become very pronounced in early medieval times? Answer to this question raised doubt about the validity of Brahman-peasant alliance. Peasant state and society. This is, however, not to deny other possible areas of tensions within rural society between Brahmana and temple and within the rank of secular grand only. बाकीच्यांमध्ये ब्राह्मणांमध्ये आणि मंदिरामध्ये काय प्रकारचा तणाव होता आपल्याला ठिकाणी बघायला या ठिकाणी लागेल. ॲग्रिकल्चरल अँड एक्सचेंज नेटवर्क, ॲग्रिकल्चर अँड एक्सचेंज, शेती आणि काय म्हणतात विनिमय, काय त्याचा व्यवहारच असणार जाळ काय प्रकारचा. इट इज समटाइम मेंटेन दॅट इन द अर्ली मिडल पिरियड इकॉनॉमी organization which was predominantly agrarian and self-sufficient village economy. Production was mainly subsistence oriented, गरजेपुरतं, and was not in response to the law of market. बाजारात विकण्यासाठी नाही ते गरजेपुरतं ते पिकवलं. Little scope for economic growth. Craftsmen or artisans were attached either to village or estates or religious establishment. Hence, there was no significant role for a trader and the middleman. Only produced and supplied iron, tools, oil, spices, cloth to rural folk. In other words, functioning of the market was extremely limited. बाजाराचं जे काम होतं ते मर्यादित आणि नियंत्रित होतं. बाजार नावाची व्यवस्था ही तेवढी काही आपल्याला काय म्हणलं होतं की मोठ्या स्वरूपाची आपल्याला निर्माण झालेली दिसत नाही. म्हणजे जेवढी आपल्याला परत दिसतं बाजार व्यवस्था असलेली दिसते. मर्कॅन्टिलिझम, कॅपिटलिझम, आजच्या काळात त्याला कॅपिटलिझम म्हणतो की पोस्ट कॅपिटलिझम. तसं आपल्याला म्हणजे काय लोक आपल्या आपल्या गरजेनुसारच तेवढंच निर्माण करत त्याच्यातच देवाणघेवाण होतं. त्याचाच वापर एकमेकांच्या वस्तू एकमेकांना बार्टर टाईप सिस्टम आपल्याला असल्यासारखं दिसतं. द अफोरसेड पिक्चर इज सर्टनली ट्रू फ्रॉम द पिरियड 300 to 800. The subsequent 500 years witness a rapid increase in the number of agrarian settlements and the growth of local markets. Initially for local exchange, subsequently for the need of regular exchange within region and with other regions, led to organized commerce. This in turn led to the emergence of merchant organization, itinerant trade and partial monetization from the 9th century. Though the relative importance of these features varied from one region to another, the increasing role of agriculture in this new economy is easily seen. Agricultural products came to be exchanged with items of long distance trade. म्हणजे काय म्हणता येईल की दीर्घ पल्ल्याचा व्यापार आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो. दीर्घ पल्ल्याचा व्यापार आपल्याला या ठिकाणी दिसतो. Distance trade carried by the itinerant traders. This development also led to a change in the pattern of land ownership. Towards the close of early medieval period,
The merchant, economically influential craftsman, weaver, I invested in land and purchased land. जगती कोठली, कम्युनिटी ऑफ व्ह्युअर म्हणलेलं आहे. या ठिकाणी टर्म देतो बघा, जगती कोठली. कम्युनिटी ऑफ व्ह्युअर्स. एक आहे. दुसरा आहे बघा तेलिंगाज. ऑइल प्रेसर, तेल काढणारे. टर्म्स लिहून ठेवा. प्रेसर्स, ऑइल प्रेसर्स नाव लिहून ठेवा. ऍक्टिव्ह पार्टिसिपंट इन ॲग्रिकल्चर. द फॉर्मर आर रिपीटेडली मेन्शन एक्सकेवेटिंग टँक अँड लेईंग आउट गार्डन्स. टर्म्स लिहून ठेवा. दोन्ही संकल्पना हे लिहून ठेवा बघा. जगती कोट्टली आणि तेलिंगाज, ऑइल प्रेसर अँड द कम्युनिटी ऑफ व्ह्युअर्स. म्हणजे काय, कारागीर किंवा विणकरांचा असणारा समुदाय म्हणजे जगती कोट्टली. त्याबद्दलचे टर्म्स विचारले जाईल बघा. कुठल्या प्रकारचे टर्म आहे, काय आहे, ते प्रश्न विचारला जाईल बघा. कशा प्रकारचे प्रश्न असतील, काय असतील हे लक्षात घ्या. प्रश्नांचं नेचर ऑलमोस्ट तुम्हाला माहितीच आहे बघा. तरीही सातत्यानं त्याच्यावरती तुमचं धडपड ही असली पाहिजे बघा. अदरवाईज बघा ते होत नाही बघा. तसं तुम्हाला जर वाटलं की बाबा आपलं घडून येईल, रिझल्ट असंच येईल, नुसत्या वाचनानं नाही तर वाचनाबरोबर तुमची प्रॅक्टिस, तुमचं अंडरस्टँडिंग, तुमची ॲनालिसिस जास्त महत्त्वाचं आहे बघा. नॉट जस्ट ओनली काय म्हणतात त्याला, फक्त हे करून नाही चालत, काय म्हणतात वाचून नाही चालत. वाचनाबरोबर तुमचं अभ्यास पण पाहिजे, त्याच्यावरची अंडरस्टँडिंग पण डेव्हलप झालेली पाहिजे बघा. अंडरस्टँडिंग जर डेव्हलप झालेली नसेल तर तुमचा रिझल्ट येणं आणखी कठीण होऊ शकतं बघा. काय रिझल्ट येणं आणखी ते कठीण होतं. ओके, त्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा. प्रयत्न जर नाही केले तर तुम्हाला ते जमणार नाही बघा. रिझल्टला प्रॉब्लेम हा 100% त्याच कारणामुळे येतो, ज्या कारणामुळे आपण काय म्हणलं जातं की मागं पडतो, त्याच कारणानं रिझल्ट येत नाही आपला. ओके, ते बघायला पाहिजे बघा. काय काय कारण आहेत बघा, रिझल्टचे काय कारण आहेत न येण्याची. ओके, त्यानंतर बघा 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अर्ली मिडिवल इकॉनॉमीचे काय बघा. The different view have been put forward regarding the nature of overall setup of the early medieval agrarian economy. On the one hand, it's seen as the manifestation of feudal economy. This economy is called as a feudal economy. Early medieval economy is called as a feudal economy. Feudal economy. While the other it is dubbed as a peasant and state and society. The silent feature of Indian feudalism. त्यालाच काय म्हणलं जातं, भारतीय सरंजामशाहीची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायचे. भारतीय सरंजामशाहीची वैशिष्ट्य आपल्याला काय काय दिसत बघा, ती आपल्याला या ठिकाणी बघितली पाहिजे. बरोबर, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत बघा. काय म्हणलं जातं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमचा रिझल्ट येऊ शकतो. छोट्या छोट्या म्हणजे एकदम छोट्या छोट्या मायनर गोष्टीतून तुम्ही बघायला पाहिजे बघा. बरोबर, चला पुढचं काय बघा. इमर्जन्स ऑफ हायरार्कियल लँडेड इंटरमिडिएट्स. उतरंडीतनं असणारे मध्यस्थ वेगळा घटक आपल्याला या भारतीय सरंजामदाराच्या मार्फत तयार झाला. वॅसल अँड ऑफिसर्स ऑफ स्टेट अँड अदर सेक्युलर असाइनीज हॅड अ मिलिटरी ऑब्लिगेशन अँड फ्युडल टायटल्स. त्यातनं काही फ्युडल टायटल, सरंजामदार काही विरुद्ध किंवा नाव किंवा ती घेतलेली टायटल दिसतात बघा. Warring in different regions by these donies to get their land cultivated led to the growth of different strata of intermediaries. It was a hierarchy of landed aristocrats, tenants, and sharecropper and cultivator. The hierarchy was also reflected in the power and administrative structure, where a sort of lord-vassals relationship emerged. In other words, Indian feudalism consisted in the अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड इन इट्स प्रोड्यूस. भारतीय सरंजामशाही म्हणजे काय, त्याचं थोडक्यातच महत्वाचा भाग आहे. भारतीय सरंजामशाही म्हणजे असमान जमिनीचे वाटप
त्याचे उत्पादन. थोडक्यात काय, भारतीय सरंजामशाहीची व्याख्याच इथं दिली बघा, लिहून घ्या. भारतीय सरंजामशाही म्हणजे असमान जमिनीचे वाटप आणि त्याचं उत्पादन म्हणजे भारतीय सरंजामशाही. And that's why this economy is called as a feudal economy. Today we call Indian economy as a mixed economy, मिश्र अर्थव्यवस्था, सामंतशाही अर्थव्यवस्था. सामंतशाही का तर जमिनीचं वितरण आणि त्याचं उत्पादन हे आपल्याला हे त्यात असमान जमिनीचं वितरण आणि त्याचं उत्पादन. Another important feature was the prevalence of forced labor. याच काळाचं दुसरं एक वैशिष्ट्य was the forced labor. फोर्स लेबरमध्ये विष्टी आहे बघा. विष्टी हा प्रश्न आलेला आहे सेटला, 2 वेळा प्रश्न आलेला आहे MS सेटला, 2 times. टर्म्स 2 वेळा विचारलेली. विष्टी ही टर्म 2 वेळा विचारली. फोर्स लेबर. द राईट ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग फोर्स लेबर is believed to have been exercised by the Brahmanas and other grantees of the land. Forced labor was originally a prerogative of kings or the state. It was transferred to the grantees, petty officials and village authorities and others. In the Chola inscription alone, there are more than 100 references to forced labor. फक्त चोलांमध्येच आपल्याला 1000 च्या आसपास त्याचे पुरावे मिळतात. Even the peasant and the artisans come within the jurisdiction of विष्टी. कारागीर आणि शेतकरी हे सुद्धा आपल्याला त्या विष्टीच्या व्याख्यांतर्गत येतं. विष्टी म्हणजे काय, जबरदस्तीनं करून घेतलेलं कष्ट म्हणजे फोर्स लेबर. ॲज अ रिझल्ट अ काइंड ऑफ सर्फडम इमर्ज. त्यातनं सर्फडम म्हणजे शरणागती पत्करणारा गुलाम त्यासारखा आलेला आहे का. इन विच ॲग्रिकल्चर लेबरर वेर रेड्यूस टू द पोझिशन ऑफ सेमी सर्फ. ॲग्रिकल्चर लेबरर त्याला जी भूमिका आहे ती सेमी सर्फ सारखी झाली. दुसरं वैशिष्ट्य झालं ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इन द अर्ली मिडियम पिरियड. ड्यू टू द ग्रोविंग ऑफ claim of greater rights over land by the ruler, intermediaries, peasant also suffered a curtailment of their land rights. Many were reduced to the position of tenants, facing ever growing threat of evictions. जी बऱ्याचशा लोकांना अशी भीती वाटायला लागली की आम्हाला आमच्याच जागेतनं आमच्याच भूमीतनं काढून टाकतात का काय, अशी भीती त्या ठिकाणी वाटत होती. A number of peasant were owned as अर्धिकास. नंबर ऑफ पेझंट अर्धिकास म्हणले. नंबर ऑफ peasant अर्धिकास. Sharecropper. The strain on the peasantry was also caused by the burden of taxation, coercion, increasing their reputation. त्यातनं शेतीवर तणाव कशा, शेतकऱ्यावर तणाव कशा पडला बघा. कर भरण्याचा तणाव पडला, दमनकारीत्व तत्वज्ञान धोरणाचा आणि त्याचबरोबर कर्जबाजारीपणा वाढला. ह्या सगळ्या घटकांचा परिणाम आपल्याला ह्या शेतकऱ्यांवर झालेला अर्ली मिडवलच्या. सरप्लस वॉज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू व्हेरियस मेथड्स. अतिरिक्त जे उत्पादन आहे ते कशा पद्धतीने राज्य संस्था काढून घेत होती. एक्स्ट्रा इकॉनॉमिक कोवर्शन वॉज कॉन्स्पिकस मेथड. विथ द राइज ऑफ न्यू प्रॉपर्टी रिलेशन्स, न्यू mechanism of economic subordination was also evolved. The increasing burden is evident in the mentioning of more than 50 levies in the inscription of Rajaraja Chola. राजराजा चोलाच्या इन्स्क्रिप्शन मध्ये याच्याबद्दलची माहिती मिळते. इट वॉज रिलेटिव्हली कॉल्ड ॲज अ क्लोज इकॉनॉमी. यालाच काय म्हणलं जाते, बंदिस्त अर्थव्यवस्था असण्यासारखं स्वरूप दिसतं. बंदिस्त अर्थव्यवस्था. The transfer of human resource along with the land to the beneficiary shows that in such village, the peasant, the craftsman, artisan were attached to the village and hence they are mutually dependent. त्याच्यावरच ते अवलंबून असणार दिसतात. Their attachment to land and service grants ensured control over them by the beneficiaries. त्याला जे ग्रँट मिळाल त्याचा त्याच्यावरती आपल्याला काय म्हणतो की प्रभाव असलेला दिसतो. त्याच्यानंतरचा भाग आपण बघूया बघा काय काय आहे ते. इन ब्रीफ, अ सब्जेक्ट अँड immobile peasantry functioning in relatively self-sufficient villages buttressed by the Varna restriction was the mark feature of agrarian economy during the 5 centuries under survey. The theory of existence of autonomous peasant society